पोलीस भरती करणाऱ्या राज्यातल्या तरुणांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे वयवाढीचा मुद्दा कसा सुटणार आणि पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार। काही मुलांचं वय संपलेलं आहे तर काही मुलांचं वय या 1-2 महिन्यात संपत आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वयवाढीसाठी काय उपाययोजना करणार। वाढत्या लोकसंख्येमागे मनुष्यबळ अपुरे पडत आहे। त्यामुळे गुन्हेगारी जगताला आळा घालण्यासाठी पोलीस भरती लवकरात लवकर घेण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिले आहे। त्यामुळे गृह मंत्रालयाकडून पोलीस भरतीला हिरवा कंदील दाखवलेला आहे। त्यासोबतच एक बातमी समोर येत आहे की आतापर्यंत 10,000 पोलिसांची भरती होणार असल्याची माहिती होती, पण आता अशी बातमी येत आहे की त्यात 2,000 पदे वाढवून आता 12,000 पदांची बंपर भरती होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर आपण पोलीस भरती वनरक्षक भरती संदर्भात येणारी अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर टाकत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत सुद्धा शेअर करा। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ फार थोडासा असणार आहे, शेवटपर्यंत पहा। राज्यात बंपर पोलीस भरती होणार, त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका सुद्धा झाल्या। त्या बैठकीत डिसेंबर 2000 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस अंमलदाराची माहिती मागवलेली होती। त्यानुसार जिल्हा स्तरावर सुद्धा पोलीस भरतीच्या हालचालीला वेग आला आहे। काही जिल्ह्यांच्या रिक्त पदाची माहिती सुद्धा समोर आली आहे आणि त्यासोबतच पोलीस भरतीची संभाव्य वेळापत्रक सुद्धा समोर आलं होतं। पोलीस भरती ही 100% होणार, पण पोलीस भरतीला उशीर होण्याचं खरं कारण त्यांनी काय दिलं होतं की एप्रिल-मे महिन्याचा उन्हाळा आणि त्यासोबतच समोरचे जे 4 महिने आहे पावसाळा, त्यामुळे ग्राउंड घ्यायला अडचण येत असल्याने पोलीस भरतीचं संभाव्य वेळापत्रक हे गणेश विसर्जनाच्या नंतर म्हणजेच सप्टेंबर महिन्यात दिलं होतं। पण पोलीस भरतीला उशीर झाला तरी चालेल, पण मुलांच्या वयाचा मुद्दा काही अजून सुटलेला दिसत नाही। पोलीस भरतीसाठी काही मुलांचं वय आता संपलं आहे तर काही मुलांचं वय जेमतेम या 1-2 महिन्यात संपत असल्याने मुलांच्या मनात चिंता वाढत चालली आहे की वय वाढ होईल की नाही। त्यासोबत ज्यांचं वय या 1-2 महिन्यात संपत आहे ते मुलं सुद्धा पोलीस भरतीच्या जाहिरातीची वाट पाहत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे की मुलांच्या वयाचा विचार करता एकतर तुम्हाला वय वाढ मिळण्याची शक्यता आहे, नाहीतर ज्या मुलांचं वय या 1-2 महिन्यात संपत असेल अशा मुलांच्या वयाचा विचार करता पोलीस भरतीचं ग्राउंड जरी सप्टेंबर महिन्यात होणार तरी पण पोलीस भरतीची जाहिरात ही येत्या काही दिवसात येऊन ज्या मुलांचं वय आता संपत असेल या 1-2 महिन्यात त्या मुलांना एक चान्स मिळण्याची शक्यता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक आनंदाची बातमी म्हणजे 2,000 पदे या भरतीत वाढणार आहे। 12,000 पदांची बंपर भरती केली जाणार आहे आणि तुमच्या वय वाढीचा मुद्दा कुठेतरी सुटणारच आहे। त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही। तुम्ही तुमची पोलीस भरतीची तयारी ही जोरात चालू द्या। कुठल्याही क्षणी पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते। ज्या मुलांचं वय या 1-2 महिन्यात संपत असेल अशा मुलांनी सुद्धा जोरात प्रॅक्टिस चालू द्या, कारण तुमच्या वयाचा विचार करता काही दिवसातच पोलीस भरतीची जाहिरात येऊन तुमचा अर्ज भरून घेऊ शकते आणि तसं जर झालं नाही तर या वर्षीच्या भरतीकरिता तुमच्यासाठी काहीतरी वय वाढ तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही। तुम्ही 100% तुमची प्रॅक्टिस चालू द्या। ज्या मुलांचं वय संपलं असेल, कोरोना काळात मुलांचे 2 वर्ष वाया गेले होते, त्यामुळे तुम्हाला 1 ते 2 वर्षाची सूट मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही तुमचे प्रॅक्टिस चालू द्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलवर पोलीस भरती संदर्भात, वनरक्षक वनसेवक संदर्भात, त्यासोबतच
एसटी महामंडळ भरती संदर्भात सुद्धा माहिती पाहायला मिळत असते। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। त्यामुळे सर्वात पहिले पोलीस भरती, वनरक्षक भरती, एसटी महामंडळ भरती किंवा 12वीच्या बेसवर ज्या भरती निघत असतात त्या भरतीविषयी आलेली कुठलीही अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुमची रजा घेतो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।